परमपूज्य जगद्गुरू श्री शंकराचार्य यांची अमृतवाणी. प्रथम आपण वंदन करूया. अखिल विश्वाला वेदांत सूत्रे आणि त्यावरील भाष्य देणाऱ्या बादरायण स्वरूपी भगवान केशवांना आणि भगवत्पाद श्री शंकराचार्यांच्या रूपाने प्रकट झालेल्या भगवान श्री शंकरांना मी पुन्हा पुन्हा वंदन करतो. श्रुती, स्मृती आणि पुराणे यामधील सर्व ज्ञानांचे जे भांडार आहेत, सगळ्या जगाला जे सुख देतात, त्या दयामूर्ती भगवत्पाद श्री शंकराचार्यांना मी वंदन करतो. आता आपण प्रत्यक्ष त्यांची अमृतवाणी श्रवण करूया. प्रथम अविद्येबद्दल बोलताना श्री शंकराचार्य म्हणतात, आत्म्याचे देहासंबंधीशी ऐक्य मानणे म्हणजेच अविद्या किंवा अज्ञान होय. अंधारात एखादा दोर पाहून तो साप आहे अशी मनुष्य कल्पना करतो, किंवा एखादा शिंपला त्याला चांदीचा तुकडा वाटतो. त्याप्रमाणे देह हाच आत्मा आहे अशी अज्ञानी पुरुषाची दृढ धारणा असते. एखाद्या झाडाचे खोड मनुष्याकृतीप्रमाणे दिसावे किंवा मृगजल पाहून खऱ्या जलाचा भास व्हावा, त्याप्रमाणे देह हाच आत्मा आहे अशी अज्ञानी पुरुषांची दृढ धारणा असते. पाण्यामुळे झाडाचा भ्रम उत्पन्न होतो, त्याचप्रमाणे अज्ञानामुळे मनुष्य देहालाच आत्मा मानतो. संसाराचा हा भ्रम माणसाला केवळ त्याच्या भ्रममूलक कल्पनांमुळेच होत असतो. हा भ्रम काही चिरंतर सत्य नाही. वस्तुतः आत्मा निर्वय, एकसंघ आणि एकरूप आहे. या उलट शरीर अनेक घटकांचे बनलेले आहे. तरी पण लोक या दोन गोष्टी एकच आहेत असे मानतात. ह्यापेक्षा आणखी अज्ञान ते कशाला म्हणावे? कर्म आणि अज्ञान यांच्यात विरोध नसल्यामुळे कर्माने अज्ञान नाहीसे होऊ शकत नाही. प्रकाश अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे केवळ ज्ञानच अज्ञान नष्ट करू शकते. केवळ अज्ञानामुळे आत्मा शांत भासतो. ढग दूर होताच सूर्य ज्याप्रमाणे स्वतःला प्रकट करतो, त्याप्रमाणे अज्ञान नष्ट झाल्याबरोबर एकमेव द्वितीय आपल्या आत्मा स्वतःला प्रकट करतो. सगळे जग आसक्ती व द्वेष यांनी भरलेले आहे. हे सारे स्वप्नवत आहे. जोपर्यंत मनुष्य अज्ञानी असतो तोपर्यंत जग त्याला सत्य भासते, परंतु तो जागा होताच ते मिथ्या होऊन जाते. अवर्णनीय आणि अनादी अशी अविद्याच कारण म्हणून संबोधली जाते. आल्यावर आत्म्यावर आरोपित केलेली ती एक उपाधी आहे. पाणी हलल्यामुळे पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब हलते, परंतु अज्ञानी माणसाला वाटते की चंद्रच हलत आहे. अगदी त्याचप्रमाणे कर्तृत्व, उपभोग आदी कर्म वास्तविक पाहता मनाची आहेत, पण भ्रमामुळे ती आत्म्यावर लादली जातात. अज्ञानी मनुष्य फळाची इच्छा धरून
कर्मरत होतो. अहम ब्रह्मास्मी ची जाणीव अखंड चिंतनाने निर्माण होते व रसायनाने रोगाचा नाश व्हावा त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी अर्थात मीच ब्रह्म आहे या जाणीवेने अज्ञान आणि तज्जन्य चित्तविक्षेप नाहीसे होतात. वेगाने चाललेल्या नौकेत बसलेल्या माणसाला किनाऱ्यावरील झाडे विरुद्ध दिशेने पळत आहेत असे वाटते. त्याप्रमाणे मनुष्य आत्म्यावर पुनर्जन्म व्यवस्था आरोप करतो. आत्म्यावर आत्म्याचा आरोप करणे हेच अज्ञान आहे. अज्ञानाचा नाश म्हणजेच मुक्ती होय. अंधार काही अंधाराला पळवून लावू शकत नाही. ज्ञान आणि अज्ञान यांचा विरोध असल्यामुळे ज्ञान अज्ञानाला पळवून लावते. अज्ञानाची फळे नश्वर असतात. ती सकाळी जन्मतात आणि सायंकाळी नष्ट होतात. अज्ञानी मनुष्य फळांची इच्छा बाळगून कर्म करतो. कर्म करताना कर्तृत्वाच्या आणि उपभोक्ताच्या कल्पना त्याच्या मनात असतात. अज्ञानी मनुष्य भ्रमात सापडतो आणि मी कर्म करीत आहे, मी कर्म करवीत आहे, मी उपभोग घेईन, माझ्यामुळेच इतरांना उपभोग मिळतो आहे इत्यादी तो विचार करतो. आपल्या पूर्वकर्मानुसार घडणाऱ्या गोष्टींचे भले मोठे चित्र अज्ञानी मनुष्य आपल्या डोळ्यासमोर उभे करतो आणि मग काय हो या सगळ्याचे दैव म्हणून रडत खडत जीवन कंठतो. अविद्या किंवा माया ही ईश्वराची शक्ती आहे. ती अनादी, त्रिगुणात्मक व कार्याहून श्रेष्ठ आहे. तिच्या कार्यावरूनच शुद्ध बुद्धीच्या लोकांना तिच्या अस्तित्वाची कल्पना येते. तीच हे सर्व विश्व निर्माण करते. माया ही सत्य नाही, असत नाही आणि सदसतही नाही. ती नित्य स्वरूप नाही, अनित्य स्वरूपही नाही आणि नित्यानित्य स्वरूपही नाही. ती एकविध नाही, अनेकविध नाही आणि एकमेकाविधीही नाही. ती अत्यंत अद्भुत आहे. तिचे वर्णन शब्दांनी करता येणे शक्य नाही. आचार्य पुढे म्हणतात, दोरीचे ज्ञान झाल्यावर सूर्यविषयक सर्पविषयक भ्रम कसा चुकीची कल्पना ज्याप्रमाणे नष्ट होते, त्याचप्रमाणे एकमेव द्वितीय अशा त्या शुद्ध ब्रह्माचे ज्ञान झाल्याने मायेचा किंवा अविद्येचा नाश होऊ शकतो. सत्व, रज आणि तम हे मायेचे 3 गुण आहेत. त्यांच्या कार्यावरून त्यांना ती नावे दिलेली आहेत. मनाबाहेर अज्ञानाचे अस्तित्वच नाही. मन हेच अज्ञानाचे अधिष्ठान आहे. मन हाच अविद्या होय. तेच सर्व बंधनाचे आणि पुनर्जन्माचे कारण आहे. मनाचा लय म्हणजेच इतर सर्व गोष्टींचा लय होय. आत्मा हा देहाचा शास्ता आहे आणि तो आत आहे. देहावर आत्म्याचे शासन आहे आणि देह हा बाहेर आहे. आणि तरी देखील काय आश्चर्य आहे पहा ना. लोक
देह आणि आत्मा यांना एकरूपच मानतात. अज्ञान ते आणखी कशाला म्हणायचे? आत्मा पूर्णतः चैतन्य स्वरूप आणि पवित्र आहे. शरीर पूर्णतः मांसमय आणि अपवित्र आहे. आणि तरी देखील लोक या दोहोंना एकरूप मानतात. याला अज्ञान म्हणायचे नाही तर कशाला म्हणायचे? आत्मा शाश्वत स्वरूपाचा आहे, कारण तो सत स्वरूप आहे. देह क्षणभंगूर आहे, कारण तो वस्तुतः असत आहे. आणि तरी देखील लोक या दोहोंना एकच मानतात. ह्याविषयी अज्ञान ते आणखी कोणते निराळे असू शकेल बरे? ज्याप्रमाणे घट म्हणजेच सगळी मातीच असते, त्याचप्रमाणे देह म्हणजे संपूर्ण चैतन्यच आहे. त्यामुळे आत्मा अनात्मा असा हा जो भेद अज्ञानी जनांकडून मानला जातो, तो अगदी अकारणच आहे. कावीळ झालेल्या माणसाला पांढऱ्या शुभ्र वस्तूसुद्धा पिवळ्या दिसतात. त्याचप्रमाणे अज्ञानामुळे मनुष्याला आत्मा देहासारखा भासतो. आकाशातील निळेपणा, मृगजळातील जळ आणि झाडाच्या खोडातील माणूस हा जसा केवळ आभास आहे, त्याचप्रमाणे विश्वही आत्म्याशिवाय नुसते आभासच आहे. गोल फिरवलेले कोलीत ज्याप्रमाणे सूर्यासारखे गोल दिसू लागते, त्याप्रमाणे अज्ञानामुळे मनुष्याला आत्मा देहासारखा भासतो. ज्याप्रमाणे ढग सरकत असले म्हणजे चंद्रच सरकत असल्यासारखा वाटतो, त्याप्रमाणे अज्ञानामुळे मनुष्याला आत्मा देहासारखा भासतो. याप्रमाणे मनुष्याला अज्ञानामुळे आत्म्याच्या ठायी देहाचा भ्रम होतो. तोच भ्रम आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे परमात्म स्वरूपात विलीन होऊन जातो आणि नाहीसा होतो. ज्याप्रमाणे भ्रमित चित्ताचा मनुष्य दोरी पाहतच नाही, दोरीच्या ठिकाणी त्याला केवळ सर्पच दिसतो, त्याचप्रमाणे अज्ञानी मनुष्याला केवळ इंद्रिय गोचर विश्वच दिसते. सत्य वस्तूचा बोध त्याला होतच नाही. प्राणी मात्र स्वभावतः शुद्ध चैतन्य स्वरूप आहेत. अज्ञानामुळे ते त्यापासून पृथक भासतात एवढेच. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. परमपूज्य श्री आद्य शंकराचार्य यांची अमृतवाणी, भाग 2. कोहम, मी कोण आहे? आचार्य म्हणतात, मी देवांचा देव आहे. मत्सराचा आणि द्वेषाचा मला अगदी स्पर्शसुद्धा झालेला नाही. ध्येयप्राप्तीसाठी जे बद्ध परिकर झालेले आहेत, त्यांच्या इप्सित कामना मी पूर्ण करतो. मी अजर आहे, अमर आहे, परमेश्वर आहे. मी आत्मचैतन्य आहे. मी परमानंद पूर्ण आहे. मी परम शिव आहे. मी अनंत आहे. आत्मसाक्षात्कारी पुरुषात मी सर्वश्रेष्ठ आहे. आत्मानंद अनुभवाचा मीच उपभोक्ता आहे. अगदी अशिक्षित जनांपासून किंवा बालकापासून यच्चावत सर्व प्राण्यात मी ज्या स्वरूपात ज्याच्या ऐक्याचा साक्षात्कार घडतो,
तो मीच आहे. मी आनंदमय आहे, ज्ञानमय आहे, आत्मानुभूतीमय आहे. बाह्य विषयांच्या कोणत्याही विचारापासून मी अगदी अलिप्त आहे. जे इंद्रियांचा आणि मनाचा विषय होऊ शकत नाही, त्याच्या अनुभूतीमुळे माझे अंतःकरण आनंदाने उत्फुल्ल झाले आहे. केवळ मीच सर्व विश्वाचे मूळ आहे. उपनिषदे रूपी उद्यानात क्रीडा करणारा मीच आहे. अमर्याद भरती आलेल्या दुःखरूप सागराला शुष्क करून टाकणाऱ्याचे सामर्थ्य असलेली वाङ्मय जिज्ञासा मीच आहे. माझे ऐश्वर्य असामान्य आहे. त्यामुळेच वर खाली आणि सभोवती सर्व काही मीच व्यापक आहे. वाद प्रतिवाद आणि पृच्छा करून ज्याचे स्वरूप निश्चित झाले आहे असे भासते तो मीच आहे. मी दृष्टा आहे. दृष्टाचाही समूहही मीच आहे. सृष्टीतील सृजनक्रिया मी आहे आणि मीच स्वतः सृष्टी आहे. मी समृद्धी आहे, मी प्रगती आहे, मी तृप्ती आहे. तृप्तिरूप दीपाचा प्रकाशही मीच आहे. मी देहातीत असल्यामुळे जन्म, क्षय, वार्धक्य आणि मृत्यू या स्थित्यंतरापासून पूर्णपणे मुक्त आहे. मी इंद्रियरहित असल्यामुळे शब्द, स्पर्श इत्यादी इंद्रिय विषयांपासून अलिप्त आहे. मी मन नाही, त्यामुळे मी दुःख, आसक्ती, द्वेष आणि भय यापासून मुक्त आहे. कारण उपनिषदात आणि असे लिहिले आहे की तो श्वासरहित, मनरहित, शुद्ध, उच्चापेक्षाही उच्च आणि अविनाशी आहे. जे चिरंतर, निष्कलंक आणि मुक्त आहे, जे एकमेव द्वितीय आणि अविभाज्य आहे, ते आनंदस्वरूप, सत्स्वरूप, ज्ञानस्वरूप आणि अनंत स्वरूप आहे. ते परब्रह्म खरोखर मीच आहे. आकाशाप्रमाणे मी सर्व आत बाहेर विश्व व्यापलेले आहे. मी अविकारी आणि सर्वत्र सम आहे. मी शुद्ध, अनासक्त, निष्कलंक आणि परिवर्तनरहित आहे. मी निर्गुण आणि निष्क्रिय आहे. चिरंतन आहे, शुद्ध आहे, पापरहित आहे आणि वासनामुक्त आहे. मी निर्विकार, निराकार आणि नित्यमुक्त आहे. इंद्रिय सुखाचा मला तिटकारा आहे. आनंद, ज्ञान आणि आत्मानुभूती यांनी मी पूर्णपणे आहे. इंद्रिय गोचर बाह्य जगताच्या कोणत्याही विचारांपासून मी अगदी अलिप्त आहे व अतींद्रिय आहे. तेच माझ्या चित्ताला हर्षविते. सर्व सामर्थ्यशाली तत्वांपेक्षा मी महान आहे आणि म्हणूनच त्यांच्यातील सर्व मांगल्य म्हणजे मीच आहे. कामदेवानिमित्त भावनांपासून मी अगदी मुक्त आहे. मी एक आहे, सर्व भेदरहित आहे. हे याच्यासारखे किंवा असे आदी कोणतेच भेद माझ्या ठायी नाहीत. निस्पृहांनाही पूजनार्थ असा मी आहे. पाप, पुण्य, विषयक आंतरिक भावनेला माझ्याजवळ जागा नाही. मी एकत्व प्रकट करणारा आहे. मी एकटाच काय, तो परमसत्य आहे. वेदांत सिद्धांताचे पूर्ण आकलन
झाल्यामुळे ज्याची मने शुद्ध झाली आहेत अशा व्यक्तीसाठी मीच परमेश्वर स्वरूप आहे. रात्रीच्या अंधाराचा सूर्य नाश करतो. रात्रीच्या अंधाराप्रमाणे असणाऱ्या अज्ञानाचा नाश करणारा सूर्य मीच आहे. पाप रोगांवरील आरोग्यप्रद आणि उपशामक औषध मीच आहे. मी सुखोपरहित आहे. मी सर्वोपाधरहित आहे. मी औदार्याचा कळस आहे. सर्व जनांचा धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या चतुर्विध इच्छा नाना प्रकारे पुरवून त्यांची मुक्तता करणारा सुद्धा मीच आहे. सर्व औषधीचे सामर्थ्य मीच आहे. सगळ्या जगाचा ताणाबाणा मीच आहे. सगळे जग मीच व्यापले आहे. ओम या पावन अक्षरकमलातून आत्मानंद गंध बाहेर पडत असतो. मी या गंधाने धुंद झालेला भ्रमर आहे. मी ज्ञान आहे. मीच ज्ञात आहे. ज्ञाताही मीच आहे. ज्ञानोपकारक सर्व गोष्टीही मीच आहे. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञान विरहित शुद्ध आत्मस्थिती मीच आहे. मी भक्ती आहे. मी पूजा आहे. मी मुक्ती आहे. मीच एकमात्र मुक्तीचे साधन आहे. सर्व प्राण्यांचा मी नियंता आहे. भूतकाळी जे काही होऊन गेले, वर्तमानकाळी जे काही विद्यमान आहे आणि भविष्यकाळी जे काही होणार आहे, त्या सर्वांचे मूल कारण मीच आहे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. परमपूज्य जगद्गुरू श्री शंकराचार्य यांची अमृतवाणी भाग 3. आता आपण त्यांचे विचार ज्ञानाबद्दलचे श्रवण करूया. आचार्य म्हणतात, प्रकाशाच्या सहाय्याशिवाय ज्याप्रमाणे वस्तू दिसत नाही, त्याचप्रमाणे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. सर्व काही अज्ञान निर्मित आहे. ज्ञानोदय होताच ते विरून जाते. मन जेव्हा आरशासारखे स्वच्छ होते, तेव्हा त्यात परमज्ञान प्रकट होते. म्हणून काळजीपूर्वक मन शुद्ध केले पाहिजे. आत्मा स्वतःच स्वीकारू शकत नाही की नाकारूही शकत नाही. इतर जीवनातही ते शक्य नाही.